चला, सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण लेवल 1 च्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत. आज आपला शेवटचा दिवस आहे लेवल 1 चा. तर आज आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, खूप शिकायचं पण आहे, बरंच काही जाणून पण घ्यायचं आहे. तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत विचारणार आहात आणि मी तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. ठीक आहे? तर चला सुरू करूया. आता मी पहिल्यांदा स्वतःला पिन करते आणि तुम्हाला काल आपण वॉटर चार्जिंग शिकलो, बरोबर आहे. काल आपण पाहिलं की वॉटर चार्जिंग कसं करतात. त्याच्या अगोदर मला एकाने प्रश्न विचारलेला होता की मॅडम रेकीचे 5 सिम्बॉल मला कळाले नाहीत तर तुम्ही परत एकदा सांगाल. तर हे आहेत, माझी स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना. स्क्रीन शेअर झाली आहे ना, दिसतीये ना? हात दाखवा अजय सर. ओके, ठीक आहे. तर रेकीचे हे जे 5 सिद्धांत आहेत, हे जे 5 प्रिन्सिपल आहेत, ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असतात आणि ही रोज आपण एकदा मनातल्या मनात सकाळी उठल्या उठल्या म्हणायची, म्हणजे आपल्या लक्षात राहतं आपण रेकीचे साधक आहोत आणि आपल्याला रेकी खूप सुख, समृद्धी, आरोग्य सगळंच देणार आहे. तर आपण आजच्या दिवस राग करायचा नाहीये, चिंता करायची नाहीये. जे काही आपण करू त्यासाठी कृतज्ञ राहायचंय. जेणे कोणी आपल्यासाठी काही छान करेल त्यासाठी कृतज्ञ राहायचंय. प्रत्येक काम प्रामाणिकपणानं करायचंय आणि सर्वांशी प्रेमानं बोलायचंय. आपण आजच्या दिवसामध्ये जगणार आहोत, जेणेकरून आपण जर पास्ट मध्ये गेलो, भूतकाळात गेलो तर आपण दुःख घेऊन येणार नाही आणि जर आपण फ्युचर मध्ये गेलो तर आपण चिंता कॅरी करणार नाही, घेऊन जाणार नाही सोबत. म्हणून आपण रोज आजच्या दिवसामध्ये जगणार आहोत. आज तशीही सगळ्या गोष्टींची रिव्हिजन होईल, कारण तुम्हाला 5 दिवसात आपण काय केलं हे थोडं थोडं तरी लक्षात येईल. ठीक आहे. हे आहेत मराठीमध्ये 5 प्रिन्सिपल. स्क्रीनशॉट काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला मग लिहायची गरज नाही लागणार. नंतर तुम्ही तुमची एक डायरी मेंटेन कराल किंवा नोट्स काढाल. ठीक आहे. तर आज मी राग करणार नाही, आज मी चिंता करणार नाही, आज मी कृतज्ञ राहीन, आज मी प्रामाणिकपणाने काम करेन आणि आज मी सर्वांशी प्रेमाने वागेन. जर एखाद्या दिवशी आपण यातली कोणतीही एक चूक केली तर रात्री झोपायच्या अगोदर क्षमा मागायला विसरू नका, किंवा त्याच क्षणी त्या व्यक्तीला मनातनं सॉरी किंवा मनातनं थँक्यू म्हणायला विसरू नका. जर का चुकून तुमच्या हातून जर चूक झाली तर असं तुम्ही ज्यावेळेला करत जाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनाला जागृततेकडे नेहाल. तुमचं मन ऑटोमॅटिक जागं व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर हे आहेत, हे मराठीतले आहेत आणि हे इंग्लिशमध्ये आहेत. आय विल बी नॉट बी अँग्री, आय विल बी नॉट बी वरी, आय विल बी ग्रेटफुल, आय विल डू माय वर्क ऑनेस्टली, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. प्रत्येक लिव्हिंग थिंग साठी मी दयाळूपणाने वागेन, माझ्यामध्ये त्याच्याबद्दल प्रेम राहील. ठीक आहे. आता मी स्क्रीन बदलतीये. हा झालं का सगळ्यांचं का? ओके. आता आपण जाणार आहे, काल आपण फूड चार्जिंग शिकलो आणि वॉटर चार्जिंग शिकलो. तर आपण वॉटर कसं चार्ज करायचं का शिकलो? तर हे बघा, जर मी तुम्हाला सांगितलं, मी हा विषय मी पहिला घ्यायला पाहिजे पण मी तो मुद्दाम शेवटी ठेवला कारण तुम्हाला वॉटर चार्जिंगचं महत्व कळावं म्हणून. तर हे जे पाणी आहे, ह्या ज्या पाण्याचं जे काही मायक्रोस्कोप खाली ज्या वेळेला पाहिलं गेलं तर हे जे पाण्याचं स्ट्रक्चर आहे, ह्या प्रकारचं पाणी आपण रोज पितो. हे सगळ्यांना पटतं का? हे सगळ्यांच्या लक्षात पटतं का बघा, की आपण ह्या प्रकारचं पाणी रोज आपण पितो. तर पटणार नाही तुम्हाला. तुम्ही म्हणाल असं कसं मॅडम, आम्ही तर डिस्टिल वॉटर, काय सॉरी डिस्टिल नाही, बिस्लरीतलं पाणी, बॉटल मधलं पाणी पितो, आम्ही तर आरोचं पाणी आणून पितो असं तुम्ही म्हणाल. पण ते पाणी ह्या प्रकारचं असतं. का असतं ह्या प्रकारचं? कारण ते पाणी बऱ्याच ठिकाणहून आलेलं असतं, त्यानं बऱ्याच जणांचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यांचं बऱ्याच जणांची ऊर्जा त्यानं कॅरी केलेली असती. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असताना त्यानं बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात, स्टोअर केलेल्या असतात, मेमरीमध्ये साठवलेल्या असतात. म्हणून त्याचं स्ट्रक्चर असं होतं. जर ते पाणी मंदिरातल्या त्या तिथून आलं असेल, मंदिरातल्या तीर्थाचं असेल तर त्याच्यात ते असं असेल, त्याचे व्हायब्रेशन्स खूप सुंदर असतील. आणि हा प्रयोग
डॉक्टर, आता हे जे पुस्तक आहे ना तुम्ही बघता, सॉरी, मसुरो इमाटो हे जे आहेत ह्यांनी हा प्रयोग केला पाण्यावर. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की पाणी जर का त्याला तुम्ही आय लव्ह यू म्हटला, पाण्याला थँक्यू म्हटला, तर पाणी किंवा पाण्याजवळ आपण एखादा मंत्र लावला, विष्णू सहस्त्रनाम लावलं, ओम लावलं, असं जर लावलं तर त्याच्यामध्ये इतके सुंदर व्हायब्रेशन्स तयार होतात. आणि हे त्यांनी स्टडी केला त्याचा, आणि हे त्यांचे पुस्तक आहेत. डॉक्टर मसुरो इमाटो जे आहेत त्यांची पुस्तक आहेत ती. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे एक्सप्लेन केलंय की पाणी हे आपल्या प्रत्येक मनातल्या भावनेला, प्रत्येक व्हायब्रेशन्सला पाणी हे रिॲक्ट करतं. पाण्याकडे खूप सारी मेमरी आहे. पाण्याकडं खूप सारी मेमरी आहे. तुम्ही जर तिथं उभा राहून जर का भांडत असाल तर पाणी ते स्टोअर करून ठेवतं स्वतःमध्ये, स्वतःच्या मेमरीमध्ये ऍड करतं. तिथं जर तुम्ही घाणेरडे वर्ड्स बोलत असाल तर पाणी ते साठवून ठेवतं. आणि स्वतःच्या, आपलं शरीर हे 70% पाण्यानं बनलेलं असल्यामुळं ते आपल्याला तसेच रिझल्ट देतं. म्हणून ते आपल्या शरीरात जाऊन त्याच प्रकारचे वर्तन ते आपल्याकडून घडवून आणतं. मग जर का तुम्ही पाण्याला थँक्यू म्हणला, जर का तुम्ही पाण्याशी गोड बोललात, पाण्याला जर का अफर्मेशन दिल्या, तर त्याच्यामध्ये या प्रकारचे तरंग निर्माण होऊन ते तुमच्या शरीरात जाऊन सुंदर काम करतं. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला मदत करतं. पाण्याला थँक्यू म्हणल्यावर हे ह्या प्रकारचे व्हायब्रेशन्स त्यांना दिसले. हे वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहेत पाण्यातले. हा फोटो तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळेल. थँक्यू म्हणल्यावर काय होतं, तुम्ही ज्ञान जर का म्हणजे विजडम असेल तर काय होतं, तुम्ही जर खरं असेल, तुम्ही खरं बोलत असाल पाण्यासोबत तर त्याचे व्हायब्रेशन्स कसे असतात, पाण्याला आय लव्ह यू म्हणल्यावर कसं दिसतं, शांत आपण ज्यावेळेला म्युझिक लावतो मेडिटेशनचे त्यावेळेला ते कसं दिसतं, ज्यावेळेला आपण पाण्याला म्हणू तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, तर पाणी कसं दिसेल, कट क्लिअर डिलीट. तर हे बघा, पोल्युशन असेल तर असं दिसेल. आपण जर का वाईट गोष्टी त्याच्याजवळ म्हणजे राक्षसी वृत्तीच्या गोष्टी जर बोलत असू तर ते कसं दिसेल. हे मसुरो इमाटो यांनी ह्याच्यावर अभ्यास केला आणि त्यांनी हे जगासमोर आणलं. आता आपण म्हणतो अन्न पण चार्ज का करायचं. आम्ही ज्या वेळेला मी योग नॅचरोपॅथी करत होते आणि परवा मी नाशिक योग विद्याधामच्या मॅडम आहेत, मंडलिक मॅडम आहेत ना, तर त्यांच्याकडे मी पतंजली योगसूत्र करत होते. तर पतंजली योगसूत्रमध्ये आम्ही एक प्रयोग केलेला होता. आम्ही सगळेजण मिळून करत होतो त्या ग्रुपमधले. तर त्या प्रयोग असा केला होता की 21 दिवस प्रत्येकानं जेवणावर हात पकडायचे आणि 25 ओंकार म्हणायचे. किती म्हणायचे? 25 ओंकार म्हणायचे. का तर त्याचे मग त्याचा परिणाम आपल्या घरातल्यांच्यावर काय होतो हे चेक करायचं. मग विचार करा, आपण फूड पण चार्ज करू शकतो. तुम्हाला जी मी अफर्मेशन सांगितले त्याप्रमाणे तुम्ही फूड चार्ज करू शकता. मग त्यांनी काय केलं, शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. 3 बॉटल्स घेतल्या. एका बॉटलमध्ये सगळ्या बॉटलमध्ये राईस भरला. एकावर लव लिहिलं, एकावर नथिंग लिहिलं, म्हणजे त्याला काहीही बोललं नाही. त्या नथिंग ज्याच्यावर लिहिलंय त्याला काहीच बोलायचं नाही. आणि ज्याच्यावर हेट लिहिलंय त्याला खूप सारे वाईट शब्द बोलले. म्हणजे तू मला आवडत नाहीस, असं तसं आपण जे बोलतो ना आपल्या मुलांना कसं बोलतो आपण त्याप्रमाणे. तर ते त्यांनी ह्याच्यावर केलं आणि ह्याला रोज आय लव्ह यू म्हणायचे. रोज आय लव्ह यू, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. असं ज्या वेळेला त्यांनी प्रयोग केले त्यावेळेला त्यांना असं दिसून आलं की ज्या बाटलीवर लव लिहिलेलं होतं आणि ते त्याला खूप चांगले अफर्मेशन्स द्यायचे, तर त्या बाटलीमधला भात किंवा राईस असा दिसत होता. ज्याला काहीच बोललो नाही आपण, 1 नाही 2 नाही, त्याने ज्या बाहेर व्हायब्रेशन्स होते, ज्या ग्रहण केल्या, ते ही मधली बॉटल. आणि ज्याच्यावर हेट लिहिलेलं होतं, मी तुला खूप तिरस्कार करतो असं जर म्हटलं, ज्या बॉटलला ते म्हणत होते, तर त्या बॉटलचा रिझल्ट असा होता. ह्याच्यावरनं विचार करा की आपल्या शब्दांची ताकद किती असते. आपल्याला पूर्वीची लोक सुद्धा सांगतात की जर मी एखाद्या झाडाजवळ आपण एखाद्या झाडाला जर का कापायचंच असेल तर त्याच्याजवळ उभारून त्याला शिव्या द्यायचं काम करायचं किंवा त्याला वाईट शब्द बोलायचं काम करायचं, तर काय होतं, ते झाड ऑटोमॅटिकली मरतं. म्हणजे प्रत्येक वस्तूला ऊर्जा आहे. प्रत्येक प्राणी मात्राची त्याची वेगळी ऊर्जा आहे. मग आपले शब्द काय काम करतात, असं काम करतात.
म्हणून ज्यावेळेला तुम्ही अन्न आणि पाणी दोन्हीही चार्ज करून वापरायचंय की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट छान मिळतील. एखाद्याला बरं व्हायचंय त्या व्यक्तीनं सुद्धा काय करायचंय, ज्याला बरं व्हायचंय त्यानं अन्न आणि पाण्याचंच ऍक्टिव्हेशन जास्त करायचंय. त्याला सकारात्मक शब्द बोला, त्याला सांगा की माझ्यावर उपचार कर, माझ्यावर उपचार कर. तुम्हाला 1 ग्लास पाणी स्वतःसाठी करायचंय ना, तर तुम्हाला 1 ग्लास पाणी स्वतःसाठी करताना त्याला अफर्मेशन द्या. ओंकार म्हणा, तुम्हाला काही जमत नसेल तर त्याला अफर्मेशन द्या की हे पाणी माझ्या शरीरात जाऊन मला पूर्ण स्वास्थ्य प्रदान करणार आहे, पूर्ण स्वास्थ्य प्रदान करणार आहे, पूर्ण स्वास्थ्य प्रदान करणार आहे. प्रत्येक अफर्मेशन तुम्हाला 3 वेळा म्हणायची. लक्षात आलं? प्रत्येक अफर्मेशन 3 वेळा म्हणायचे, कारण आपण 3 वेळा अफर्मेशन म्हणतो त्याला ब्रह्मांड तुमची अफर्मेशन ऐकतं आणि पाण्यामध्ये पण ती अफर्मेशन प्रवेश करते. सो प्रयत्न तरी करून बघा, तुम्हाला काय फरक पडतो. रोज 1 ग्लास पाणी चार्ज करून प्या. आपल्या घरातलेही जे माठातलं असू दे, पिपातलं असू दे, पाणी चार्ज करा. पूर्वी केरळमध्ये, पूर्वी आपल्या इथे पण असेल, मला माहित नाही, आता तुमच्या पूर्वीच्या घरातला आठवा तुम्ही लहान असतानाच, की आपली आई जो पिंप असतो, प्यायच्या पाण्याचं भांड असतं, तिथं बरेच लोक काय करतात, दिवा लावतात. तुपाचा असू दे, तेलाचा असू दे, प्रत्येक जण आपापल्या कपॅसिटीनुसार तिथं दिवा लावून ठेवतात. आपण उदबत्ती पण फिरवताना बघा संध्याकाळी, किंवा आपण धूप लावला, आपण सगळ्या घरात फिरवतो, आपण एकाच ठिकाणी नाही ठेवत. का तर आपण ती ऊर्जा क्लिअर करतो, नकारात्मक ऊर्जा. प्रत्येक ठिकाणची ऊर्जा आपण काय करतो, क्लिअर करतो. म्हणजे इतका प्रभाव असतो सकारात्मक वाक्यांचा, सकारात्मक वातावरणाचा. मला असं सांगायचं तुम्हाला. ठीक आहे? तर म्हणून आपण अन्न आणि पाणी चार्ज करायचंय आणि प्रत्येक वेळेला चांगली काय द्यायचे, अफर्मेशन द्यायचे की हे पाणी मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे, किंवा हे पाणी आमच्या घरातल्या सर्वांना परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. ठीक आहे? पुढचं, आता तुम्ही प्रवास करताय सेल्फ हिलिंगकडे. मग आता तुम्ही म्हणाल की सेल्फ हिलिंग का करायचं. तर सेल्फ हिलिंग ज्या वेळेला तुम्ही करताय, म्हणजे मी तुम्हाला आता शिकवणार आहे, 12 पॉइंट शिकवणार आहे, 24 पॉइंट शिकवणार आहे. तर आपल्याला सेल्फ हिलिंग करायचंय. सेल्फ हिलिंग का करायचं आपण, तर आणि कसं करायचं, तर एका शांत जागेवर बसायचे, डोळे बंद करायचं, रेकीला आमंत्रण द्यायचं, आवाहन करायचं, मी रेकीची ऊर्जा स्वीकारत आहे म्हणायचं, स्वीकार करायचा त्या ऊर्जेचा, आणि आपल्या पूर्ण शरीरातनं ती ऊर्जा फिरतीये अशी जाणीव करून घेऊन ती आपल्या हातामधून बाहेर पडतीये. सारिका मॅडम, स्क्रीनवर लिहिलं जातंय. सरिता मॅडम, तर तुम्ही दोन्ही हात, मग त्यानंतर आपले दोन्ही हात शरीराकडे करायचे आणि मग ती ऊर्जा तुमच्या आभामंडलामध्ये समावत आहे असं इमॅजिन करायचं. आणि मग तुमचा जो भाग नकारात्मक आहे, वेदनादायक आहे, त्याच्यावर 3 ते 5 मिनिटं तुम्ही तो हात ठेवू शकता आणि मग तुमचं हिलिंग होतं. ह्याला म्हणतात सेल्फ हिलिंग, स्वतःचं हिलिंग करणं. साधारण 15 ते 20 मिनिटं, कमीत कमी सांगते, जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास सेल्फ हिलिंग करू शकता, पण तुम्ही 15 ते 20 मिनिटं सेल्फ हिलिंग केलंच पाहिजे, म्हणजे स्वतःचं हिलिंग. कारण आपण आता काय करणार आहे, पहिल्यांदा स्वतः रिकवर होणार आहे. कारण आपल्याला काय व्हायचंय, सकारात्मक व्हायचंय. म्हणून आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा स्वतः रिकवर व्हायचंय आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांना रिकवर करण्याकडे वळणार आहोत. लक्षात आलं हे? एकच मिनिट, पुढे जाऊया, हिलिंग कडे जाऊया. तर आपण आभामंडल पाहिलेलं होतं अगोदर. त्या आभामंडलामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपली चक्र आणि आभामंडल हे कनेक्टेड असतं, आणि आभामंडल तुम्हाला ह्या प्रकारचं दिसतं. आउटर, आपल्या बॉडीच्या बाहेर जे काही एक दुसरं शरीर आहे जे आपल्याला दिसत नाही, ते ह्या प्रकारचं असतं. तर हे जे आभामंडल आहे, तर हे आभामंडल साधारण व्यक्तीचं 10 ते 15 फूट असतं. साधारण व्यक्तीचं स्वस्थ शरीर असेल, अगदी हेल्दी असेल, हुशार चुनचुनीत व्यक्ती असेल, तर त्याचं 15 ते 30 फुटापर्यंत असतं. ध्यानी पुरुष असतील तर त्याचं 50 किलोमीटर पर्यंत असू शकतं, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतं. आणि जर महात्मा बुद्ध, श्रीकृष्ण, बाकी सगळे भरपूर सारे वेगवेगळ्या धर्मामधले जे काही ध्यान करणारे व ऋषीमुनी, ह्या सगळ्यांचं असतं जवळजवळ 300 किलोमीटर पर्यंत असतं.
म्हणजे त्यांचं आभामंडल किती मोठं असतं बघा. आणि हा सगळा परिणाम असतो ध्यानाचा, ध्यान करण्याचा. तसंच ते जे आभामंडल आहे ते आभामंडल तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्या जवळ बसता त्यावेळेला ते एकमेकामध्ये मिक्स होतं. म्हणून तुम्ही म्हणतो ना आपण, काय म्हणतो आपण, एक म्हण आहे आपल्यामध्ये, ढवळ्याजवळ बांधलं पोवळं गुण नाही तर वाण लागला, असं म्हणतात ना. तर ते त्याचं असतं. जर तुम्ही रोज एक नकारात्मक व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये रोज 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 येत असाल तर तुमचं आभामंडल आणि त्याचं आभामंडल मिक्स झाल्यामुळं त्याचे सवयी, त्याचे गुणधर्म आपल्याकडे यायला वेळ लागत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. त्याचं रिझन असते का, तर आपलं आभामंडल एवढं विस्तारित असतं की तो जो देह आहे बाहेरचा, जो आपल्याला दिसत नाही, तो दुसऱ्याच्या देहाबरोबर इझिली मिक्स होत असतो. कारण ते तुम्ही म्हणता ती व्यक्ती खूप लांब बसलीये, पण तुमचं आभामंडल आणि त्याचं आभामंडल मिक्स होत असतं. म्हणून म्हणतात की चांगल्या व्यक्तींची संगत करा. आलं लक्षात? म्हणून आभामंडलाचं महत्व आहे. आता काल मी हे तुम्हाला शिकवलेलं होतं. गोल करायचं, ऊर्जा तपासायची, आभामंडल चेक करायचं आणि त्या व्यक्तीचं आभामंडल कसं, हे जे आहे. आज तुमच्या बरोबर कोणी आहे का सोबत? मी काल सांगितलेलं होतं, माझ्या मते काल आपण विसरलो ते करून घ्यायला. कोणी आहे सोबत? आहे? नाहीये? तर तुम्हाला ना आभामंडल दुसऱ्याचं जाणून घेता येतं. कसं घेता येतं सांगते. एक व्यक्ती जर इथं उभारलेली असेल तर तुमच्या घरातली दुसरी व्यक्ती एक ठराविक अंतरावर, एका रूम मधल्या डिस्टन्सवर, साधारण एक 10 फुटाच्या अंतरावर तिला उभा करा. 10 फूट पण नाही, 5 आणि 5, हा ठीक आहे, 10 फुटावर उभा करा. आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या किंवा तुम्ही त्या व्यक्तीकडे हळूहळू हळू हात असे समोर ठेवून हळूहळू पुढे जायचंय. ज्या वेळेला तुम्ही पुढे जाल त्यावेळेला काही एक ठराविक अंतरावर गेल्यावर तुम्हाला धक्का दिल्यासारखं जाणवेल, किंवा ती व्यक्ती तुमचं आभामंडल ज्यावेळेला तिच्या आभामंडलाबरोबर मिक्स होईल, जर ती इझिली उभारली असेल तर तिला धक्का लागतो आणि तिला असं पडल्यासारखं होतं. जाणवतं की आपण तिच्या आभामंडलामध्ये चाललोय. तुम्ही स्लो 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 गेला तर नक्की जाणवतं. माझ्याकडे मी जुना एखादा व्हिडिओ असेल तर मी टाकेल ग्रुपवर. जर का नसेल तर परत आपण करू, कधीतरी परत प्रयोग करून बघू. एखादी मीटिंग असतेच मध्ये आधी. आणि जर आता कुणाजवळ असेल कोणी प्रेझेंट तर आपण आता सुद्धा करून बघू शकतो. बर, तर हे आहे आभामंडलाचं महत्व. तर आपण आभामंडल दुसऱ्याचं फील करू शकतो. ओके. मग ते ज्या वेळेला तुमचे हात रगडून तुम्ही पुढे 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 जाता, चक्र जागृत होतात, त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची स्पंदनं जाणवतात. मग ते कधी गार असतील, गरम असतील, थंड, काही नुसते व्हायब्रेशन जाणवत असतील. पण तुम्ही पुढे 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 गेला की तुम्हाला ते हातावर त्याचं प्रेशर जाणवेल. काहीतरी वेगळी हालचाल तुम्हाला तुमच्या हाताच्या तळव्यांवर जाणवते. तर आता पुढचं हे बघा, काल हे मी तुम्हाला आभा बघायला शिकवलेलं होतं. त्या जर तुम्ही हाताकडे बघितलं तर तुम्हाला कळेल, त्याचा ऑरा दिसतो. नाकाकडे जर तुम्ही तुमच्या नाकावर लक्ष दिले तर तुम्हाला तुमचा आभामंडल दिसू शकतं. कोणी प्रयत्न केला का? कोणाला मी सांगितलेलं होतं की प्रयत्न करून बघा घरामध्ये स्वतःच्या मुलाला किंवा कोणाला तरी सांगून की बाबा उभा राहावा समोर म्हणून. कुणी केलं का? कुणीच नाही केलं. कुणीच नाही केलं. हे बघा, हे असं तुम्हाला तुमचं आभामंडल दिसतं. आणि हे जे शेजारी तुम्हाला जे दिलेलं आहे हे आभामंडल स्कॅन केल्यानंतरचे फोटो आहेत. की केरलियन फोटोग्राफी जी असते त्याच्यामध्ये तुमचं आभामंडल पाहिलं जातं, त्याचे फोटो काढले जातात. मग आता जे येलो 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 दिसतंय तुम्हाला ते काय आहे? ते प्राण ऊर्जा छान वाहण्याचं चिन्ह आहे. म्हणजे आपलं आभामंडल चांगलं आहे. पण काही जणांच्या ह्याच्यात बघा ब्ल्यू दिसतं, ब्लॅक दिसतं, काही जणांचं पूर्णच ब्लॅक दिसेल. तर ते काय असतं की आपल्या आभामंडल दूषित आहे याचं चिन्ह असतं. आता काल
काल आपण हे शिकलो आभामंडलाची सफाई कशी करायची. वरून खाली आपण हात घेत जायचं. इथं दाखवलंय बघा, वरच्या दिशेपासून खालच्या दिशेला यायचं. तर तुम्हाला हे काय दिसेल, आभामंडल फील होतं आणि तुम्हाला ते सेन्सेशन येतील तुमच्या हाताला की कुठे आजारपण आहे, कुठे वेदना आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे प्रयोग करून बघा. आणि ज्या वेळेला तुम्हाला स्वतः, मी तुम्हाला मिठाचं वॉटर वापरायला सांगितलं ना, हे बघा इथे साल्ट वॉटर आहे. आणि मग काय करायचं, ते असं आभामंडलातली तुमचं आता तुम्ही मोठ्या कोणाची केस घ्यायची नाही, पण तुमच्या घरात एखादा लहान मुलं आहे, आजारी आहे, तर त्याच्यातला आपल्या हाताने काय करायचं, हात रब करायचे 21 वेळा आणि मग सावकाश त्याच्या अंगावरनं खाली घ्यायचे आणि सगळी काही ह्याच्या शरीरातली निगेटिव्हिटी माझ्या हातामध्ये येत आहे आणि ती मी मिठाच्या पाण्यात सोडून देते. म्हणून त्या बाउलमध्ये किंवा बादलीमध्ये तुम्ही जे मिठाचं पाणी घेतलेलं असतं त्याच्यामध्ये ती सोडून द्यायची किंवा ब्रह्मांडात फुकून टाकायची. तुम्ही ते असं ओढलं, खाली ओढत आलात की ब्रह्मांडाला देऊन टाकायची. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होतंय. जी काही नकारात्मकता मी कुणाच्याही शरीरातून काढलेली आहे, कुणाच्याही आभामंडलामधून तुम्ही काढाल किंवा स्वतःच्या माझ्या आभामंडलामध्ये असणारी नकारात्मकता मी सर्व माझ्या हातात येत आहे आणि ती मी ब्रह्मांडात सोडून देत आहे आणि ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होते. किंवा धरती मातेला द्यायची, धरती मातेवर हात झाडून टाकायचे, हात झाडायचे आणि धरतीत जाऊन शुद्ध होऊ दे म्हणायचं नकारात्मकता. असं आभामंडल तुम्ही स्वच्छ करू शकता. आभामंडल स्वच्छ कसं करायचं, दोन्ही हात काल जसे आपण इकडे हात घेतलेले होते आणि आभामंडल आपण स्कॅन करायला गेलो तर तसंच असे हात घ्यायचेत आणि मग खाली आणायचे सावकाश. माझ्या आभामंडलामध्ये असणारी कोणत्याही कारणाने आलेली कोणत्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या हातामध्ये येत आहे आणि खाली हात झाडायचे, ती धरतीत जाऊन शुद्ध होत आहे. आपले हाताचे तळवे स्वतःकडे करा, स्वतःकडे बोटं जुळलेली आणि मग सावकाश खाली घ्यायचं. सावकाश 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 खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या. माझ्या आभामंडलामध्ये असणारी कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारे आलेली नकारात्मकता पूर्णपणे माझ्या हातामध्ये येत आहे आणि धरतीवर हात झाडायचे, धरतीत जाऊन शुद्ध होत आहे. धरतीमध्ये जाऊन शुद्ध होत आहे. आणि जर तुम्ही मिठाचं पाणी शेजारी ठेवलं असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. तुम्हाला मी बरेच पर्याय सांगते, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते तुम्ही करायचे. लक्षात आलं. आता हे आभामंडलाला तपासायचं कसं, मी तुम्हाला काल हे सांगितलं की आभामंडलाला तपासायचं कसं. बघा इथे मी तुम्हाला वरून खाली यायला सांगितलं. आता हे त्यांनी दुसऱ्या व्यक्तीचं सांगितलंय, पण मी तुम्हाला एवढ्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही केसेस घेऊ नका म्हणून सांगितलंय. त्यामुळे हे मी रेफर करत नाही तुमच्यासाठी, कारण आपल्याला कुणाच्यातली ही निगेटिव्हिटी आता ग्रहण करायची नाही. सो तुम्ही स्वतःला चार्ज करायचे, स्वतःला हील करायचे. पण तुम्ही कुणाला कधी करायची वेळ आली तर या प्रकारे शरीरापासून अंतर ठेवून तुम्हाला काय करायचं असतं, हात फिरवायचा असतो असा आणि मग चेक करायचं असतं. आणि तुम्ही उभा जरी केला एखाद्या व्यक्तीला तर तुम्ही ज्याला वरून खाली हात हळू सावकाश आणाल तर आता बघा इथं ती स्पंदने जास्त दाखवली आहेत. इथे काय केली आहेत, जास्त स्पंदनं दाखवली आहेत, म्हणजे इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती स्पंदनं जास्त जाणवत आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि रेकी देण्याची ही पद्धत असते. आता मी तुम्हाला पॉइंट शिकवणार आहे. हे जे खालचं चित्र आहे हे मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे कशी द्यायची. फक्त हे मी एकदा रिव्हिजन करून घेते तुमची, कारण तुम्हाला तुमच्या हाताखालनं जावं. ही आपल्या शरीरातली 7 चक्र आहेत. खालचं चक्र हे खालच्या बाजूला ओपन असतं, वरचं चक्र वरच्या बाजूला ओपन असतं आणि बाकी सगळी चक्र ही पुढे आणि मागच्या बाजूला ओपन असतात. आता मी हे काल तुम्हाला चक्र संतुलनाच्या पोझिशन सांगितलेल्या होता. पहिला हात असतो सहस्त्रार चक्रावर आणि मूलाधार चक्रावर हील करत असताना. दुसरा हात असतो आज्ञा चक्र, स्वाधिष्ठान चक्र. तिसरा हात असतो, आपण तिसरी पोझिशन काय आहे, विशुद्धी चक्र, मणिपूर चक्र. खालचा हात मणिपूर चक्रावर, वरचा हात विशुद्धी चक्रावर आणि लास्ट पोझिशन काय आहे, दोन्ही हात हृदयावर. आपल्या हाताचे तळवे आपल्या हृदयावर पाहिजे, तर तुमच्या हातातून ती एनर्जी दुसऱ्याला मिळणार किंवा आपल्या स्वतःच्या चक्रांवर काम करणार. आता
आता सेल्फ हिलिंग. सेल्फ हिलिंग करत असताना तुम्हाला काही पोझिशन्स बघाव्या लागतात. ज्याप्रमाणे आता हे सेल्फ हिलिंग लिहून घ्या. एक मिनिट देते, जरा पाणी प्या आणि हे लिहून घ्याल. हे सगळे पॉइंट 12 पॉइंट आणि हे कुठेतरी चिटकवाल तुमच्या बेडच्या समोर किंवा तुम्ही जिथंही मेडिटेशनला बसता त्याच्या समोर तुम्ही चिटकवाल. हे 12 पॉइंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत की अशा, हे प्रत्येक जण वेगवेगळं सांगतं प्रत्येक क्लासमध्ये, पण मी ओव्हरऑल हिलिंगचा विचार करता तुम्हाला हे 12 पॉइंट दिले. तुम्हाला 24 पॉइंट नाही जमले, तुम्ही 12 पॉइंटचं हिलिंग करू शकता. आणि मी तुम्हाला मेडिटेशनचा ऑडिओ पाठवून देईल ग्रुपमध्ये. सगळ्यांना दिसतंय का? आता स्क्रीन मोठी करू? दत्तात्रय सर पॉइंट लिहून घ्या. ज्यांनी व्हिडिओ बंद करून बसलेत त्यांनी मल्टीटास्किंग करू नका, लक्ष द्या. कानपट्टी. हा, बोलाल का मॅडम? हा, एक 2 मिनिट. कानपट्टी म्हणजे कुठे आहे तेवढं हा, सांगा. सांगते, मी दाखवणार आहे, करून दाखवणार आहे. वेट. ओके, थँक्यू थँक्यू. झालं असेल ना लिहून सगळ्यांचं? झालं सगळ्यांचं? ओके, आता मी शेअरिंग स्टॉप करते. हा, आता सगळ्यांना पूर्ण मी दिसतेय, करेक्ट अजित सर? हा, तर आता बघा, आता मी तुम्हाला हे सगळं करून दाखवणार आहे. ठीक आहे? तर आपल्याला हिलिंग करत असताना सेल्फ हिलिंग आपण का करतो? कारण आपल्याला स्वतःला चार्ज करावं लागतं. तुम्हाला हे 21 दिवस अजिबात दुसऱ्यांसाठी विचार करायचा नाहीये, स्वतःला हील करायचंय, स्वतःपुरतं काम करायचंय. तर ज्या वेळेला तुम्ही स्वतःपुरतं काम करता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या हाताच्या पोझिशन्स, तुमच्या कुठे हिलिंग करायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून ह्या 12 पोझिशन्स आणि 24 पोझिशन्स अशा पोझिशन्स आहेत. तर तुम्हाला 24 पॉइंटचं हिलिंग पहिल्यांदा थोडे दिवस करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला 12 पॉइंटचं हिलिंग, तुम्ही गडबडीत असाल तर तुम्ही 12 पॉइंट फक्त हिल केले तर चालतात सकाळी. हिलिंग करायचं का? तर तुम्ही ज्या वेळेला इतरांना हिलिंग करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला उपचारित असणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे?
जर का तुम्ही रिकाम्या बाटलीतून कोणाला पाणी द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. तुम्हाला त्यासाठी त्या बाटलीमध्ये दुसऱ्याला, आपल्या स्वतःला पुरून दुसऱ्याला देण्या इतपत पाणी असलं पाहिजे, तर तुम्ही ते दुसऱ्याला देऊ शकता. बरोबर आहे? म्हणून तुम्ही स्वतः पूर्ण चार्ज पाहिजे, स्वतः तुम्ही हील पाहिजे पूर्ण, आणि मग तुम्ही दुसऱ्याला उपचार द्यायचे. म्हणजे दुसऱ्याची नकारात्मकता आपल्याला काय म्हणतात, त्रास देत नाही. लक्षात आलं? म्हणून रोज सेल्फ हिलिंग करावं लागतं. समजा तुम्ही आज तुम्ही ज्या वेळेला रेकी लेवल 2 ला जाल, 3 ला जाल, त्या सरांनी त्या दिवशी सांगितलं बघा की त्या व्यक्तीचं हिलिंग केलं आणि त्याचा डायबेटीस त्या दुसऱ्याला झाला. तर असं जर का काही होऊ नये, दुसऱ्याची नकारात्मकता आपल्याकडे येऊ नये वाटत असेल, तर तुम्हाला रोज सेल्फ हिलिंग करावं लागतं. स्वतःला हील करावं लागतं, चक्रांना हील करावं लागतं. म्हणून पहिला पॉइंट आहे डोळे. 12 पॉइंट मी सांगणार आहे, त्यातला पहिला पॉइंट आहे डोळे. ओके. डोळ्यांना देत असताना आपल्या हाताचा हा जो तळवा आहे हा महत्वाचा असतो. तर ते काय करायचं, पहिल्यांदा 21 वेळा हात घर्षण करून घ्यायचे, हातातून एनर्जी फ्लो होऊ द्यायची. त्याच्यानंतर आपण हात ठेवायचे, बरोबर हाताचा तळवा डोळ्यांवर ठेवायचा आहे. पहिलं हिलिंग. ज्या वेळेला तुम्ही हाताचे तळवे डोळ्यांवर ठेवता त्यावेळेला मनातल्या मनात म्हणायचंय, दिव्य रेकी शक्ती माझ्या डोळ्यांना उपचार देत आहे, माझ्या डोळ्यांना आराम देत आहे, उपचार करत आहे, आणि माझ्या डोळ्यांचं तेज वाढत आहे. मनातल्या मनात अफर्मेशन तयार करायचे जे तुम्हाला आवश्यक आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही 1 मिनिट इथं हिलिंग करताय, असं आपल्याला 3 मिनिटापर्यंत वाढवायचंय. पहिल्यांदा थोडा वेळ कराल, कंटाळ येईल, पण नंतर नंतर तुम्हाला ते 3 मिनिटापर्यंत वाढवायचंय. आणि प्रत्येक वेळेला मनात अफर्मेशन देत राहा की माझ्या डोळ्यांना दूरमधली दूरची गोष्ट, दूरमधली दूरची वस्तू दिसते, जवळातली जवळची वस्तू दिसते, माझे डोळे पूर्णपणे निरोगी आहेत. या प्रकारचे अफर्मेशन तुम्ही स्वतःसाठी तयार करायचे. ओके. त्याच्यानंतर आहे कानपट्टी. कान मग कानांवर हात ठेवायचा. आपल्या हाताचे तळवे कुठे येतील? कानांच्यावर, बरोबर. आणि त्यांना हील करायचंय, म्हणायचंय मनात की माझे कान पूर्णपणे स्वस्थ आहेत, माझे कान पूर्णपणे स्वस्थ आहेत, मला बारीकातली बारीक गोष्ट ऐकायला येते, माझे कान पूर्णपणे स्वस्थ आहेत, दिव्य रेकी शक्ती माझ्या कानांना उपचार देत आहे. ओके. आता आलं कानपट्टी. कानपट्टीला हात ठेवताना असे ठेवायचे, आपलं मधलं बोट इथे वर जोडली जातात आणि असे ठेवायचे. बघा करून सगळेजण. आपल्या डोक्याच्या ह्या आणि ही बाजू जी आहे इथे, म्हणजे आपल्या संपूर्ण डोक्याला हिलिंग भेटतं. ओके. त्याच्यानंतर आलं 4 नंबर आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्राला पुढचं हे चक्र इथे आणि मागे. मागे एक हात आहे बघा, इथे मागे. मग तुम्ही पुढे मागे हात झाला तर चालतं, कुठलाही पुढे मागे करा, पण असं पाहिजे. आणि मग म्हणायचं माझा आज्ञाचक्राला उपचारित करत आहे, संतुलित करत आहे, संतुलित करत आहे. दिव्य रेकी शक्ती माझ्या आज्ञाचक्राला संतुलित करत आहे. माझी दिव्य दृष्टी जागृत होत आहे, जागृत होत आहे, जागृत होत आहे. तुम्ही अफर्मेशन देऊ शकता तुम्हाला जे हवे ते. जर डोकं दुखत असेल तर काय द्याल की माझं डोकं पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. माझा आज्ञाचक्र आणि दिव्य रेकी शक्ती काय करत आहे, त्या माझ्या डोक्यामधले जे काही नकारात्मकता असेल त्याला काढून टाकत आहे. माझ्या आज्ञाचक्रामधली नकारात्मकता निघून जाते, माझ्या डोक्यामधली नकारात्मकता सगळं ब्रह्मांडात पाठवून द्यायचं आणि शुद्ध हो म्हणून सांगायचं. त्याच्यानंतर येतं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्राला करत असताना तुम्ही असं करू शकता, असं पूर्ण पण करू शकता, किंवा असं पण करू शकता. तुम्हाला कसं सोयीचं होतंय बघा. तुमचं हे मधलं इथं आलं पाहिजे, हाताचा भाग, किंवा असं पण करतात काही जण. मग तिथं पूर्ण ग्रंथीला मिळतं, कारण आपली अशी असते ना बटरफ्लाय सारखी ती थायरॉइड ग्रंथी. सो असं असं करा, हे तुम्हाला सोपं पडेल. विशुद्धी चक्र. त्याच्यानंतर आपण जातो हृदय चक्र. हृदय चक्रावर दोन्ही हात एकमेकावर ठेवायचे आहेत. आपला हाताचा तळवा हृदयाच्या बरोबर सेंटरला पाहिजे. मग तिथेही वेगवेगळ्या अफर्मेशन्स द्यायच्या. माझं हृदय
हील होत आहे, त्याच्यावर उपचार होत आहे. दिव्य रेकी शक्ती माझ्या हृदयावर उपचार करत आहे. त्याच्या आजूबाजूचा भाग स्वस्थ होत आहे आणि मला पूर्ण स्वास्थ्य लाभत आहे. तिथं हिरवा रंग वाढताना बघायचा, कारण ते हृदय चक्र आहे. त्याला बरं होताना पाहायचं. तुमच्या आजाराप्रमाणे तुम्ही तुमचे अफर्मेशन्स बदलायचे. परत व कुठं जाणार? मणिपूर चक्र. मणिपूर चक्रावर, मणिपूर चक्रावर हात ठेवताना एकावर एक ठेवा किंवा असे शक्यतो एकावर एक ठेवा, कारण मणिपूर चक्राला आपण हील करतोय, पोटाला करत नाहीये. मणिपूर चक्राला हील करतोय आपण. परत स्वाधिष्ठान चक्र खाली. मूलाधार चक्र मागे जायचं. मूलाधार चक्राला काय करायचं? मागच्या बाजूने हात ठेवायचे असे. आपला पहिला हात पाठीच्या कण्याच्या तिकडे खालच्या बाजूला ठेवायचा आणि त्याच्यावर असे ठेवा. आणि जर तुम्हाला मागं हात घेणं अवघड जात असेल तर तुम्ही पुढे ठेवू शकता, पुढच्या बाजूला ठेवू शकता. कारण मागूनही पूर्ण खाली असे हात, आपल्या माकड हाडाच्या थोडे खाली बघा आपले दोन्ही हात बसतात. तर तिथं हिलिंग द्यायचं. त्याच्यानंतर येतो शोल्डर. 10वा भाग काय आहे? शोल्डर. काल मी त्या मॅडमना सांगत होते ना, शोल्डरला द्या. त्यानंतर येतात फुफ्फुसे. हात जोडलेले दोन फुफ्फुसांना असं या बाजूला तुम्ही दोन्ही फुफ्फुसांना हिलिंग द्यायचं. आणि त्याच्यानंतर येतात आपले दोन गुडघे. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि गुडघ्यांना हिलिंग द्यायचं. ज्यांचे गुडघे खूप दुखतात त्यांनी म्हणायचंय की माझे गुडघे, दिव्य रेकी शक्ती माझ्या गुडघ्यांवर उपचार करत आहे, मला पूर्ण हील करत आहे. आणि माझे गुडघे म्हणजे पहिल्यांदा काय करा तुम्ही? पहिला तुम्ही आभा मंडल क्लीन करणार आणि मग ही प्रोसेस करणार. पहिला आपलं काय करणार? आभा मंडल आपण क्लीन करणार सकाळी आणि मग ही प्रोसेस करणार. लक्षात आलं? तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. मी तुम्हाला कोणतीही कंडिशन नाही घातलेली. कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही प्रोसेस करायची आहे. आता हे मी तुम्हाला 12 पॉइंट सांगितले स्वतःला चार्ज करण्यासाठी. आता आपण पाहणार आहे 24 पॉइंट कसे असतात. चोवीस पॉइंट बघणार आहे आता. हे बघा, हे तुम्हाला सगळ्यांना क्लिअर दिसत असेल. हे मी तुम्हाला जे नोट्स पाठवणार आहे त्याच्यामध्ये येईल. ओके, तर हे जे मी तुम्हाला दाखवलंय, तर पहिला पॉइंट आहे डोळे, दुसरा पॉइंट आहे इयर्स कान, तिसरा आहे जबडा जॉ. हात ठेवा प्रत्येकानं, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. त्याच्यावर बघून हे करा. म्हणजे जर का कुणाची दाढ दुखत असेल तर तुम्ही कोणत्या पॉइंटला कराल? 3 नंबरच्या पॉइंटला. कानपट्टी म्हणजे आता आपण जो चौथा पॉइंट बघितला तो. 5वा पॉइंट आहे बॅक ऑफ द हेड, म्हणजे आपला जो मस्तक आहे त्याची मागची बाजू. 6वा पॉइंट आहे फोरहेड, म्हणजे आपलं आज्ञाचक्र. मी जसं मगाशी ठेवलेला ना पुढे मागे तसं. 7वा पॉइंट आहे थ्रोट. तर इथे तुम्ही थ्रोट करत असताना एक हात पुढे एक हात मागे, कारण ते चक्र दोन्ही बाजूला ओपन असतं ना, म्हणून असं करू. थ्रोट गळा. नंतर थायमस. तर त्यांनी काय, थायमस म्हणजे कुठला? इथला पॉइंट घेतला, थोडासा हृदयाच्या वर असतो आणि त्याच्या खाली असं. इथं खाली जी ग्रंथी असते ना तिच्यासाठी येते थायमस ग्रंथी. म्हणजे हार्ट आणि थायमस दोन्ही येतं त्याच्यात, कारण एक हात थोडासा हार्टच्या जवळ असतो इथं. तर त्याच्यानंतर येतं माग, कंबर. आपल्या कमरेवर हात ठेवले की आपली किडनी आणि ते सगळं, तिथले सगळे आतडी, ते सगळं हील, तिथं ऊर्जा मिळायला मदत होते, श्वास. त्याच्यानंतर जातं मूलाधार चक्र. तिथं 18 नंबरचा पॉइंट बघा, मूलाधार चक्राचा पॉइंट आहे. 19 नंबरचा हात, आपले दोन्ही हात. 20 नंबरचा 9 10 राहिलं का? इकडे गेलं, सॉरी दुसऱ्या ह्याच्यात गेलं, मी चुकलं. नाही, बरोबर आहे ना. 8 9 10 डबल झाले. एकच मिनिट. डबल झाला तो मगाशी ते करत असताना डिलीट. एकच मिनिट.
तो पॉइंट तुम्ही जर पॉइंट लिहून घेत असाल तर 9वा पॉइंट आहे नाभी चक्र. मी तुम्हाला ते आता पिक्चर नंतर पाठवते. मी आता स्टॉप करते स्क्रीन आणि नंतर 18ला आलं की मग स्क्रीन शेअर करते. 9वा पॉइंट आहे नाभी चक्र, नाभीवर हात ठेवायचा. 10वा पॉइंट आहे मूलाधार चक्र, त्याच्या खाली हात न्यायचा 2 मांड्यांच्या मध्ये. 11वा पॉइंट आहे फुफ्फुस, मगाशी आपण बघितलं फुफ्फुसांवर आपण हात ठेवतोय. 12वा पॉइंट आहे लिव्हर. लिव्हर म्हणजे चेस्टच्या खाली दोन्ही हात असे घ्यायचे, इथे असे ठेवायचे, इथे असे. 12वा पॉइंट आहे लिव्हर. 13वा पॉइंट आहे आपली आतडी, थोडस त्याच्या खाली नाभीच्या जवळ, एक हात ह्या बाजूला एक हात ह्या बाजूला असं ठेवायचंय नाभीच्या जवळ. हा, आणि त्याच्यानंतर 14वा पॉइंट आहे आपलं लेग्स आणि जिथं ओव्हरीज आणि ते लेग जॉईंट असतो ना, म्हणजे जांघा, आपल्या जांघा, तर तिथे असं कडेला आपले दोन्ही हात असे ठेवायचे जांघांच्या तिथे. तर तिथे तुमचं हिलिंग होतं त्यावेळेला. परत शोल्डर, 15वा पॉइंट शोल्डर. 16वा पॉइंट आहे किडनी. किडनीला कसं कराल, मागची बाजू आपल्या पाठीच्या मागे जिथं किडन्या असतात ना, म्हणजे जिथं आपल्या रिब्ज संपतात पाठीच्या मागे, तुम्हाला त्याच्या खाली हात ठेवायचे. रिब्ज, आपल्या जे रिब्ज असतात ना ते संपतात तिथे खाली. ओके, तुम्हाला ह्याच्या नोट्स मिळणार आहेत, पण तरी फक्त पॉइंट्स लिहून ठेवा. 16वा पॉइंट. आणि मग येतो तो 17वा पॉइंट. मग अशी ते चुकून माझ्याकडनं ते, मी आज सकाळी ती स्लाइड तयार केली म्हणून माझा तो थोडासा गोंधळ झाला, मी गडबडीत केली ना, तर त्यामुळे. तर हा आहे 17वा पॉइंट, कंबर. त्याच्यानंतर 18वा पॉइंट खालची मूलाधार चक्राचा आपला जो माकड हाड असतं, खालचा शेवटचा जो पाठीचा मणका असतो तो तिथे. 19वा पॉइंट आहे हात. 20वा पॉइंट आहे मांड्या, थाईज. 21वा पॉइंट आहे गुडघे. 22वा पॉइंट आहे काफ मसल्स, म्हणजे आपल्या पिंढऱ्या. 23वा पॉइंट आहे घोटे. आणि 24वा पॉइंट आहे तळवे, पायाचे तळवे. पायाच्या तळव्यांना कसं द्यायचं दिसतंय का तुम्हाला? बघा, एकच मिनिट. हे बघा इथं, हे 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. मी आज हे सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपवर टाकेल. आपण ज्याप्रमाणे रोज आंघोळ करतो त्याप्रमाणे आपल्याला गरज आहे हिलिंगची. रोज सेल्फ हिलिंग आपण केलंच पाहिजे. 21 दिवसामध्ये तुमच्या सगळ्या निगेटिव्हिटी, सगळ्या एनर्जीज क्लिअर होतील. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण जर का आपण स्वतःचं हिलिंग नाही केलं तर आपण दुसऱ्याला हिलिंग देऊ शकणार नाही. त्यामुळे जे कोणी रेकी लेवल 2 ला ऍडमिशन घेणार आहेत त्यांनी हे हिलिंग करायला सुरू करा. 24 पॉइंट आणि 12 पॉइंट हे सगळे पॉइंट मी तुम्हाला सांगितलेत. पण रेकीची खासियत माहितीये का तुम्हाला, की तुम्ही समजा तुमचा हात ठेवायला चुकला, तुमचं दुखतंय इथे किंवा दुखतंय इथे आणि तुमचा हात ठेवायला चुकला, तुम्ही इथे ठेवला, तर रेकीची जी काही ताकद आहे, जी ती उपचाराची एनर्जी आहे, ती जरी तुम्ही हात इथं ठेवलेला असला, तुमचा हात जरी चुकला असला तरी ती उपचार इथंच करते. कारण तिला माहितीये कुठं जायचंय. ही रेकीची खासियत आहे.
चुकून तुम्हाला नाही कळलं की तुमचं कुठं दुखतंय. एखाद्या व्यक्ती समजा तुमच्या नातीला, तुमच्या घरातल्या व्यक्तीला सांगता नाही आलं तिचं पेन कुठं होतंय. तुम्ही जर तिचे डोळे दुखत असतील किंवा इकडचा कुठला भाग दुखत असेल आणि तुम्हाला तिनं सांगितलं नाही व्यवस्थित, तुम्ही नुसतं जर का इथे किंवा इथे अशी रेकी जरी दिली तर ती रेकी तुम्हाला तिथंपर्यंत पोचते जिथं तिचं पेन आहे तिथंपर्यंत, आणि तिच्यावर उपचार करायला सुरू करते. फक्त एक आहे, लोकांचा विश्वास पाहिजे. कारण आजच्या जगामध्ये बऱ्याच प्रकारचे रोग आहेत, आपल्याला त्याची नावं बऱ्याच जणांना माहितीही नाहीयेत, बरोबर आहे की नाही. पण विश्वासानं ही गोष्ट जर केली तर तुम्हाला योग्य उपचार भेटतात आणि तुम्ही त्यातनं तो जो आजार असतो त्यातनं बाहेर पडायला मदत होते तुम्हाला. ऍक्च्युली लक्षात घ्या, आपण सगळंच, आता समजा एखाद्या खूपच आजारी आहे आणि त्यानं असं म्हणणं चुकीचं आहे ना, नाही नाही परमेश्वर बघू दे, मी काहीच नाही करणार. आपण काम करत राहावं लागतं. ती ऊर्जा आपल्याला कशी मदत करते, तुम्हाला चांगला डॉक्टर भेटेल, तुम्हाला चांगलं हॉस्पिटल भेटेल, तिथे तुमची सेवा चांगली होईल, तिथे तुम्हाला बरं केलं जाईल, हे ऊर्जा काम करत असते. लक्षात आलं का. किंवा एखाद्या वेळेला तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होणार असेल तर त्या प्रॉब्लेम मधनं ती ऊर्जा तुम्हाला खूप सावकाश अलगद बाजूला काढेल. तुम्हाला तितका त्रास होऊ देणार नाही जितकी ती ऊर्जा आपल्याबरोबर नसताना त्रास झाला असता आपल्याला. आलं लक्षात. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं विश्वासानं करा, अजिबात मागे पडू नका. ठीक आहे. आता ज्या वेळेला तुम्ही रेकी साधारण किती वेळ दिली पाहिजे, तर रेकीचा जो प्रवाह तुम्ही दुसऱ्याला द्या किंवा स्वतःला द्या. तुम्ही जर स्वतःच्या हृदयावर हात ठेवला स्वतःला रेकी देण्यासाठी, तर ती रेकी व्हायब्रेशन हातामधून सुरू होऊन संपेपर्यंत तो हात तिथे ठेवायचा आहे तुम्हाला. व भले तुमच्या डोक्यावर असू दे, कानावर असू दे, कुठेही असू दे, ते व्हायब्रेशन संपेपर्यंत ठेवायचंय. लक्षात आलं. समजलं सगळ्यांना. तर हे आहे रेकीचं महत्व. आता आपले 24 पॉइंट आपण बघितले, 12 पॉइंट बघितले आणि जवळजवळ सगळं शिकवून झालेलं आहे जे लेवल 1 ला आहे ते. कारण लेवल 1 ला आपण स्वतःचं हिलिंग शिकतो आणि आपल्या आजूबाजूला झाडांना पण तुम्ही हिलिंग देऊ शकता. आता रेकी मध्ये आपण 3 बॉल करायला शिकतो. ओके, सगळ्यांनी तयार व्हायचंय. पाणी प्यायचं तर पाणी पिऊन घ्या पटकन. आपण 3 बॉल, एनर्जी बॉल करायला शिकणार आहे, 3 प्रकारचे. आणि ते कशासाठी करायचे हे पण मी सांगणार आहे. ठीक आहे. आपण बघितलं आता की रेकी कुठल्या कुठल्या पॉइंट्सना द्यायची. पण ज्या वेळेला तुम्ही सकाळी सुरुवात करणार त्यावेळेला प्रत्येकानं 21 वेळा हातांचं घर्षण करायचंय. आणि घर्षण करता करता तुम्ही बघायचंय की ग्राउंडिंग करून घ्यायचं स्वतःचं. काय करायचं, ग्राउंडिंग. पायाखाली मॅट पाहिजे आपल्या. कुणीही फरशीवर पाय ठेवून रेकी देऊ नका, नाहीतर मग तुम्हाला सेन्सेशन जाणवणार नाही. हात घर्षण केले, स्वतःकडे केले, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. रेकी शक्तीचे धन्यवाद, ईश्वर गुरूंचे धन्यवाद, माझ्या माता पित्यांचे धन्यवाद, जो कोणी समोर, आता तुम्ही सर्वजण माझ्या समोर आहात म्हणून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद, तुमच्या माता पित्यांना धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद मानून मी दिव्य रेकी शक्तीचं आवाहन करत आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो आणि उपचारांची ऊर्जा मला प्रदान कर, मला प्रदान कर, मला प्रदान कर. ओके. आता जो हात तुम्ही परत एकदा रब करायचे आणि एक मोठा हळूहळू हळूहळू हातातलं अंतर वाढवायचंय. हळूहळू वाढवा, वाढवा हातातलं अंतर. तो एक बॉल तयार होईल. पुढे मागे करून बघा, तुम्हाला हातामध्ये एक बलून असल्याप्रमाणे काहीतरी सेन्सेशन जाणवतील. प्रत्येकानं करायचंय. पुढे मागे करून बघा, तुम्ही बलूनला दाबल्यासारखं जाणवतं का बघा. बोट जोडा. सरिता मॅडम बोट जोडलेली ठेवा. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या सगळ्या ह्याला एक फुटबॉल समजायचा आहे. ओके, तुम्ही समजायचं काय, फुटबॉल. हा एक तुमच्या हातात फुटबॉल आहे आणि त्या फुटबॉलमध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या जे काही मनात नकारात्मक विचार असतील ते सगळे त्या फुटबॉलमध्ये घाला. तुमच्या घरामध्ये ज्या काही टेन्शन्समुळे तुम्ही त्रासलेले असाल ते सगळे त्या फुटबॉलमध्ये घालायचे. जे काही असेल ते
सगळं मी त्या फुटबॉलमध्ये घालत आहे अशी भावना मनात ठेवायची. सगळं घाला जे काही असेल ते. जी निगेटिव्हिटी असेल ती सगळी त्यात घालायची. मनातले नकारात्मक विचार सगळे त्यात घालायचे. आणि असा तो बघा ते बॉलचं व्हायब्रेशन, तुम्ही जितकं नकारात्मकता त्यात भरताय तेवढा तो बॉलचा आकारमान वाढत चाललंय वाढत चाललंय वाढत चाललंय. सगळी नकारात्मकता, आभामंडलातली नकारात्मकता त्या बॉलमध्ये जातीये, मनातली नकारात्मकता त्या बॉलमध्ये जातीये. कुणी मला दुःख दिलं असेल ती नकारात्मकता त्यामध्ये जातीये, मला कुणी जादू टोनाची असेल ती नकारात्मकता त्यामध्ये जातीये, कुणाची दृष्ट लागलेली असेल ती नकारात्मकता त्यामध्ये, सगळी नकारात्मकता त्या बॉलमध्ये जाते आणि बॉलचा आकार वाढतोय 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 वाढतोय. आता त्या बॉलला परत एकदा फील करा आणि त्याला ब्रह्मांडामध्ये फुकून टाका. शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो, ब्रह्मांडाला देऊन टाका. ओके. आता हातांना क्लीन करायचं. क्लीन क्लीन क्लीन. ज्या वेळेला ह्या शब्दांना इतकं महत्व आहे की तुमचे हात खरोखर क्लीन होतात. ओके. जसं कट 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 म्हणल्यावर आपण नकारात्मकतेपासून दूर जातो, तसं क्लीन म्हणल्यावर आपले हात क्लीन होऊन जातात. आता परत हातांचं घर्षण करायचं. रेकी शक्तीला मनात प्रार्थना करायची, हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी तयार करत आहे. ह्याला एनर्जी बॉल म्हणतात किंवा ची बॉल म्हणतात. तर परत हात लांब न्यायचे, एक बॉल तयार होतो. एक मस्तपैकी मोठा बॉल तयार करून घ्या. मोठा बॉल तयार करा आणि त्या बॉलला अफर्मेशन द्या मनातल्या मनात. तो तेजस्वी बॉल तुमच्या हातामध्ये आहे असं बघा आणि त्या बॉलला अफर्मेशन द्या की हा बॉल किंवा ही एनर्जी मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जर कुणाचा एखादा बॉडी पार्ट दुखत असेल तर तुम्ही म्हणायचंय की हा एनर्जीचा बॉल मला ऊर्जा देत आहे, मला ऊर्जा देत आहे, माझ्या शरीराला पूर्णपणे स्वस्थ करत आहे. तुमचा पाय दुखत असेल पायाचं नाव घ्या किंवा डोकं दुखत असेल डोकं. मी अश्विनी हा बॉल माझ्यासाठी तयार करत आहे आणि हा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मी अश्विनी, तुम्ही स्वतःचं नाव घ्या. मी अश्विनी हा एनर्जीचा बॉल माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. हा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मी अश्विनी हा एनर्जी बॉल तयार करत आहे. हा एनर्जीचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि ज्यांच्या कोणाचं दुखण्यावर केलंय त्यांनी त्या अवयवावर हात ठेवायचे. मी काय कुठल्या दुखण्यावर केलं नाही, सो मी माझे हात डोक्यावर ठेवते. मला हा बॉल परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्ती मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्ती मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. थँक्यू रेकी. हात जोडायचे खाली घेऊन बघायचं, व्हायब्रेशन संपल्यानंतर हात खाली घ्या. थँक्यू रेकी, थँक्यू मी, थँक्यू ईश्वर गुरु. सगळ्यांना थँक्यू म्हणा. स्वतःच्या आई वडिलांना थँक्यू म्हणा आणि डोळे उघडायचे. ठीक आहे. हा बॉल आपण कुणासाठी केला? स्वतःसाठी केला. तुम्हाला जायचंय, तुम्हाला कधी टेन्शन आलंय, जर बॉसला खूप राग आलाय तर बॉसच्या नावानं पण तुम्ही हा बॉल एनर्जी बॉल पाठवू शकता. कुणालाही, कुणासाठीही ही ऊर्जा तुम्ही पाठवू शकता. आता दिवसातनं सकाळी उठल्यानंतर किंवा तुम्ही ज्यावेळेला मेडिटेशनला बसाल, ही रेकीची साधना करायला बसाल, त्यावेळेला तुम्ही हे बॉल करायचेच आहेत. नकारात्मकता काढून टाकण्यासाठी फुटबॉल करायचा, सकारात्मकता स्वतःला घेण्यासाठी आपल्याला स्वतःला ऊर्जा घ्यायची. नंतर एक बॉल असा तयार करायचा की जो सर्व प्राणी मात्रांसाठी सोडायचा. ओके. एक बॉल असा तयार करायचा की सबका मंगल हो, सबका कल्याण हो. कारण तुम्ही जे युनिव्हर्सला सांगाल ते तुमच्याकडे परत येणार आहे. जे तुम्ही युनिव्हर्सला सांगाल की दुसऱ्याचं कल्याण हो, तर ते तुमचंही कल्याण व्हायला तुमच्याकडे परत येणार आहे. सो एक बॉल असा तयार करायचा, परत हाताचं घर्षण करायचं, आपले हात लांब घ्यायचे, एक बॉल तयार करा आणि तुम्हाला तिथं सांगायचंय की सर्व प्राणी मात्रांना माझ्या जीवनामध्ये मी सुखी होण्यासाठी ज्या काही वस्तू
किंवा जे काही सर्व प्राणी मात्र जे माझ्या सुखासाठी कारणीभूत आहेत त्या सर्व प्राणी मात्रांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो. ही दिव्य रेकी शक्ती माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सर्व आनंद निर्माण करणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना किंवा वस्तूंना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो. ही एनर्जी सगळ्यांना पाठवायची आणि ती कशी पाठवायची आहे? पूर्ण पसरून टाका सगळीकडे, सगळीकडे पसरा. युनिव्हर्सला द्यायचे ना आपल्याला, सगळ्या प्राणी मात्रांना द्यायचे. आणि बघा तुमच्या हाताला सेन्सेशन पण जाणवतील की ती एनर्जी चालली आहे. पूर्ण अशा मुंग्या आल्यासारख्या जाणवतात हाताला. आणि मग काय करायचंय? ज्यावेळेला तुम्ही युनिव्हर्स साठी बॉल टाकलेला आहे, एनर्जी बॉल, त्यावेळेला कट करायचंय. कट कट कट. कारण तुम्ही सर्व प्राणी मात्रांना तो पाठवलाय, त्याच्याबरोबरचं कनेक्शन तोडायचं. लक्षात आलं? इथे आपला सिलेबस संपलेला आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता तुम्ही बोलायचंय. आता मी माईक सुरू करते. माईक चालूच असतील मला असं वाटतंय, मी बंद नव्हते केलेले. हा, आता तुम्ही बोलू शकता. आता शक्यतो हँडरेज करून बोला, म्हणजे मला ना सगळ्यांनी हँडरेज करून ठेवा. सगळे ते इलेक्ट्रॉनिक हँडरेज करून ठेवा, मग मला समजतं. कारण ना तुम्ही काय करता, एका वेळेला सगळ्यांनी जर का ऑन केलं तर मला कळत नाही, मग मला कोण बोलतंय हेच समजत नाही, मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार. सो तुम्ही काय, सगळ्यांनी हँडरेज करून ठेवा, म्हणजे मला ते ओळीनं दिसतात. मग ते सगळे हँडरेज संपूपर्यंत मी थांबणार आहे तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी. नाही, मला थंब नकोय अलका मॅडम, हँडरेज टाका. नाही हा, तिथे हँडरेज आहे बघा खाली, जिथं तुम्हाला हार्ट शेप दिसेल खाली रिॲक्ट असं लिहिलेलं आहे, तिथे क्लिक केलात की तुम्हाला हँडरेज दिसेल. त्याच्यावर क्लिक करून ठेवा. ओके, हा ठीक आहे. हा बोला सर. आता सरिता मॅडम तुम्ही मगाशी बोललेला होता, जरा उलट्या बाजूने उलट्या दिशेने घेते आता. ठीक आहे, चालेल ना? वेळ आहे ना तुमच्याकडे? हो चालेल. हा सर बोला तुम्ही. कालपासून ते बिचारे थांबलेत, ते आज रेंज मध्ये बसले असतील. हा सर बोला. मला तुमचं नाव नाही लक्षात, पण बोला. मॅडम रेकी 2 ची फी काय आहे? हा थांबा सर, सांगणार आहे मी. सांगणार आहे. मध्ये मध्ये माझी रेंज जाते. हा रेकीची एक मिनिट मी ते क्लिअर करते आणि मग तुम्हाला मगच पुढे जाते, म्हणजे तुमचं सगळं ते परत मग गोंधळ नाही होणार. ठीक आहे. तर हे बघा, मी जे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलंय ती माझी रेकीची फी आहे. बघा, टोटल रेकीची माझ्या कोर्सची फी आहे 12,000 रुपये. पण तुम्हाला रेकी लेवल फ्री ऑलरेडी लेवल 1 ऑलरेडी मिळालेली आहे, ती तुम्हाला फ्री मध्ये होती. रेकी लेवल 2 ची फी आहे 4,000 आणि रेकी लेवल 3 ची फी आहे 6,000. पण तुम्ही सगळेजण माझे कम्युनिटी मेंबर असता. जर का माझ्याकडं त्याच्यानंतर कोण आलं तर मी त्याला फी नाही कमी करू शकत, पण तुम्ही सगळेजण कम्युनिटी मेंबर असता म्हणून प्रत्येक वेळेला मी काही ना काहीतरी ऑफर घेऊन येत असते. मागच्या वेळेला मी एंजल थेरपीला सुद्धा बऱ्याच जणांना ऑफर दिलेली होती, तर तुम्हाला ही ऑफर मिळेल. जर का रेकी लेवल 1 फ्री झाली, रेकी लेवल 2 3,000 लावतीये मी, रेकी लेवल 3 4,000, हे पुढच्या बॅचला वेगळं असेल. आणि टोटल फी जाते मग ती 7,000 पर्यंत जाते. पण जर का तुम्ही उद्याच्या उद्या रजिस्ट्रेशन करणार असाल, आज 21 तारीख आहे, उद्या जर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार असाल किंवा आजच करणार असाल तर तुम्हाला 2,000 रुपये मध्ये रेकी लेवल 2 पडेल.
रेकी लेवल 2 तुम्हाला 2000 मध्ये मिळेल आणि तुम्हाला पैसे भरून झाले, पैसे या नंबरवर भरायचे आहेत आणि तुम्हाला पैसे भरून झाल्यावर तुमची जी रिसीट असेल ती ह्या नंबरवर पाठवून द्या, जो आपला नॅचरल ब्लिसचा नंबर आहे त्या नंबरवर पाठवून द्याल की जेणेकरून तुम्हाला लेवल 2 च्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल. आपली लेवल 2 ची बॅच पुढच्या सोमवारी सुरू होईल. टायमिंग काय असणार आहे? टायमिंग शक्यतो रात्रीचं 8चं असेल, कारण बरेच जण ह्याच्यामध्ये जॉब करणारे आहेत, त्याच्यामुळे शक्यतो टायमिंग रात्रीचं 8चं असेल. ठीक आहे, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतले. मी स्टॉप करते, स्क्रीन शेअर काढते. एक दोन मिनिट. हा, झालं. स्क्रीनशॉट घेतले काढून.